पोटावर गाठ येते, उभं राहिल्यावर वाढल्यासारखी वाटते आणि झोपल्यावर कमी होते. हे साधी सूज नाही, हा हर्निया असू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर वैशाली. हर्निया हा आजचा आजार नाही, तो प्राचीन काळापासून ओळखला जातो. जुन्या इजिप्तियन पॅपिरसमध्ये हर्नियाचा उल्लेख आहे. हिपोक्रेट्स त्यांनी हर्नियाला रप्चर म्हटलं आहे आणि बेल्ट वापरण्याचा सल्ला दिला. नंतर सर्जरी करण्याचे प्राथमिक प्रयत्न सुरू केले. चुकीच्या पद्धतीमुळे कॉम्प्लिकेशन जास्त वाढू शकतात. त्यानंतर ॲनास्थेसिया आणि अँटीसेप्टिक टेक्निक आल्या. हर्नियाची सर्जरी सुरक्षित झाली. आजच्या काळात हर्नियाची कॉमन आणि ट्रीएटेबल कंडिशन आहे. तर हर्निया म्हणजे काय? जर शरीरात जेव्हा एखादं ऑर्गन जसं की इंटेस्टाईन वीक मसलमधून बाहेर येतं, त्याला हर्निया म्हणतात. मसल कमजोर झाली की आतला भाग बाहेर ढकलला जातो. तर हर्नियाचे प्रकार कोणते? तर इंग्वायनल हर्निया सर्वात कॉमन, पुरुषामध्ये जास्त दिसून येतो. दुसरा आहे फिमोरल हर्निया, हा महिलांमध्ये जास्त दिसून येतो. तिसरा अंबिलिकल हर्निया, जो नाभीजवळ म्हणजेच बेंबीजवळ आढळून येतो. नंतर इन्सिजनल हर्निया. हर्निया होण्याची कारणे तर वीक मसल, वजन उचलणे, क्रोनिक कफ, कॉन्स्टिपेशन, ओबेसिटी, प्रेग्नन्सी किंवा सर्जरी हिस्ट्री. तर हर्नियाची लक्षणे कोणती? तर पोटावरची गाठ उभी राहिल्यावर वाढते किंवा झोपल्यावर कमी होते असे जाणवणे, पेन, हेवीनेस किंवा कफिंग करताना डिस्कम्फर्ट वाटणे. जास्त दुखणं कधी वाढते? तर उलट्या होत असतील किंवा सूज खूपच हार्ड म्हणजेच कठीण लागत असेल. कॉम्प्लिकेशन्स कधी वाढतील? तर आपण त्याकडे जर दुर्लक्ष केलं तर. इनकार्सिरेशन आत अडकतो, स्ट्रँग्युलेशन, ब्लड सप्लाय बंद होऊ शकतो. तर आपण हर्निया कसा ओळखणार? तर फिजिकल एक्झामिनेशन करून, अल्ट्रासाऊंडने किंवा सिटी स्कॅन करून आपल्याला हर्निया ओळखता येतो. तर यामध्ये कोणती सर्जरी केली जाते? तर ओपन सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी. तर आपण यामध्ये घरगुती काळजी कशी घेतली पाहिजे? तर हर्निया फक्त घरी क्युअर होत नाही, पण आपण त्याला मॅनेज करू शकतो. जसं की वजन नियंत्रणात ठेवू शकतो, कॉन्स्टिपेशन टाळू शकतो, किंवा आपण जे जड वस्तू उचलतो ते उचलू नका. कफिंग ट्रीट करा, मसल स्ट्रॉंग ठेवा, प्रॉपर लिफ्टिंग टेक्निक घ्या, हेल्दी डाएट, अवॉइड स्मोकिंग. लहान वाटणारी गाठ मोठ्या समस्येत बदलू शकते. हर्निया अर्ली डिटेक्ट केल्यास ट्रीटमेंट सोपी आणि सुरक्षित होते. आणि अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.